नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये त्याच पद्धतीने हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला जर आमचा हा झूमचा ऑनलाईन क्लास 8वी स्कॉलरशिप व युनिव्हर्सिटी जॉईन करायचं असेल तर वरील नंबरवर तुम्ही विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा ही माहिती पाठवा. त्या वरील नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तर सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा या झूम मीटिंग मध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो घटक आहे तो घटक म्हणजे आपला 8वी स्कॉलरशिप मधला पहिला घटक, तो म्हणजे संख्यानान. संख्यानान मधला पहिला उपघटक कोणता उपघटक आहे? तो तो आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, परिमेय संख्या. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, वास्तव संख्या. त्याच पद्धतीनं परिमेय संख्येचे दशांश रूप, त्यानंतर खंडित दशांश रूप आणि अखंड आवर्ती दशांश रूप आणि पूर्ववर्ग नसलेल्या परिमेय संख्येचे वर्गमुळे, हा जो घटक आहे तो आपण या भागामध्ये पाहणार आहोत. आता मला माहिती आहे बरेच विद्यार्थी, एक दोन विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत. ओके, आणि बरेच विद्यार्थी सेमी इंग्लिशचे आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ही जे नावं आहेत इंग्लिश मधून लागतात, तर मी इंग्लिश मधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काळजी नसावी. ओके, तर आपण पहिल्यांदा मी मी तुम्हाला आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी तुम्हाला फोटो पाठवतो. त्यावर फक्त शिकवताना लक्ष द्या सध्या तरी. ओके, सध्या तरी तुम्ही काय करा, शिकवताना लक्ष द्या. लिहून घेण्यापेक्षा शिकवताना लक्ष द्या. मी ग्रुपवर जे फोटो पाठवतो त्या फोटो मधून ती जी माहिती आहे ती माहिती तुम्ही लिहून घेऊ शकता वहीमध्ये. ओके. एकच मिनिट. रायटिंग टॅबलेट जोडलेला आहे. आपला जो क्लास असतो विद्यार्थी मित्रांनो, आपला हा क्लास फक्त सुट्ट्यामध्ये हा रायटिंग टॅबलेट म्हणजे अशी स्क्रीन शेअर करून होतो. ज्यावेळेस सुट्ट्या संपतील त्यावेळेस आपला हा जो क्लास आहे तो इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल 75 इंचाचा त्यावर होतो. आपण सुट्ट्यामध्ये फक्त हा रायटिंग टॅबलेटमध्ये होतो. आपल्याकडे इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, तुम्ही बघितला असेल. बघितलाय का नाही? ओके, बघितलंय का नाही? नाही बघितला? बघितलाय. बघितलं सर. रिप्लाय देत नाही. बघितलाय सर. आता आजच्या बघितलं आपण, सर. ओके ठीक आहे. ओके ओके ओके, हा. आता आजच्या आपण घटकाला चालू करतोय, परंतु व्हिडिओ बऱ्याच जणांचे ऑफ दिसत आहेत. चैतन्य बघितलं खाली, अक्षय चौधरी व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. ओके. आता बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्येला इंग्लिश मध्ये आपण नॅचरल नंबर्स असंही म्हणतो. ओके, नैसर्गिक संख्या मी दोन्ही पद्धतीने लिहितो, इंग्लिश पण सांगतो, मराठी पण सांगतो. ओके, म्हणजे जे इंग्लिश मिडियमचे आहेत किंवा जे सेमी इंग्लिश आहेत त्यांना पण समजेल. नैसर्गिक संख्या, हा, नैसर्गिक संख्याला काय म्हणतो तर आपण इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर म्हणतो. म्हणजे त्याची व्याख्या आपल्याला समजून घेतली पाहिजे. ओके, कोण सांगेल रे मला नैसर्गिक संख्येची व्याख्या? रेज हँड करा. ज्याला सांगायचं त्यानं रेज हँड करायचं. नैसर्गिक संख्येची व्याख्या कोण सांगते? नॅचरल नंबर्स. ओके, हा, समृद्ध सांग. मोजता येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. बरोबर आहे. ज्या संख्या मोजता येतात, ओके, ज्या संख्या मोजता येतात त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. हा, जे नंबर आपल्याला काउंट करता येतात त्या नंबर्सला आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो. ओके, त्याला दुसरं नाव आहे मोज संख्या. काउंटिंग नंबर सुद्धा त्या संख्येला म्हटलं जातं. ओके, मग हे मोजता येणाऱ्या संख्या कोणते? शून्य मोजता येते का सांगा रे? शून्य ही संख्या मोजता येते का आपल्याला? मोजता येत नाहीये. तर शून्य ही नाही. नॅचरल नंबर नाहीये. तर मग नॅचरल नंबर कडून स्टार्ट होतात, वन पासून स्टार्ट होतात. 1, 2, 3, 4, 5, सो वन. ओके, अनंतपर्यंत, इनडेफिनेट पर्यंत, म्हणजे अनंत संख्येपर्यंत, इनन्युमरेबल पर्यंत ही काय असतात? नैसर्गिक संख्या असतात. परत सांगतोय, नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर्स म्हणजे काय? ज्या संख्या मोजता येतात त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. ज्या संख्या काउंटेबल आहेत, ज्या संख्या काउंट करता येतात त्या संख्यांना नॅचरल नंबर्स असं म्हणतात. ओके, आता मला पुढचा प्रश्न मी विचारतोय. पुढच्या प्रश्नासाठी जर उत्तर येत असेल तर तुम्ही रेज हँड करू शकता पुढच्या प्रश्नासाठी. ओके, मला सांगा बरं, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? हा, पार्थ सांग. सर 1. व्हेरी गुड. सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता आहे?
वन हा स्मॉलेस्ट नॅचरल नंबर आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही कोणती आहे? एक आहे. ओके. एक. लोअर हँड करा आता. ओके. हा. आता बघा पुढचा 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 महत्वाचा प्रश्न. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या. ओके. लार्जेस्ट किंवा बिगेस्ट नॅचरल नंबर. ओके. हा समीक्षा सांग बरं. सर सांगता येत नाही. व्हेरी गुड. सांगता येत नाही. आपण सगळ्यात मोठी संख्या कोणती सांगू शकतो का रे? तर सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? कारण हे नॅचरल नंबर्स आहेत, ते इनडेफिनाईट नंबर्स पर्यंत आहेत, अनंत संख्येपर्यंत आहेत. ओके. जिथपर्यंत मोजता येईल तितके तितके नॅचरल नंबर्स असतात, त्यामुळे ते सांगता येत नाही. ओके. छान. लोअर हँड करा. मग सगळ्यांना नॅचरल नंबर समजलाय, काही अडचण नाहीये. हो ओके. सर. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. पुढचा मुद्दा आहे पूर्ण संख्या. त्याला इंग्लिशमध्ये आपण होल नंबर असं म्हणतो. पूर्ण संख्या. त्याला होल नंबर असं म्हणतो इंग्लिशमध्ये. आता बघा आता ही जी नैसर्गिक संख्यांचा समूह आहे, नैसर्गिक संख्याचा समूह काय आहे रे? 1 2 3 4 हा नैसर्गिक संख्याचा समूह आहे. जर ह्या नैसर्गिक संख्येच्या समूहामध्ये आपण शून्य मिळवले, काय मिळवले? शून्य मिळवले. 1 2 3 4 हा समूह घेतला कुठपर्यंत? इनडेफिनाईट पर्यंत, अनंत संख्येपर्यंत घेतला, तर ह्या पूर्ण संख्या असतात. ह्या संख्या काय असतात? पूर्ण संख्या, होल नंबर असतात. म्हणजे काय रे? शून्य या संख्येचा समावेश. लक्ष द्या, मी व्याख्या सांगतोय, सर्वांचं लक्ष इकडे माझ्याकडे असलं पाहिजे. शून्य या संख्येचा समावेश नैसर्गिक संख्येत केला तर पूर्ण संख्या हा समूह तयार होतो. ओके, समजतंय? हा. शून्य या संख्येचा समावेश नॅचरल नंबर्स मध्ये केला तर होल नंबर तयार होतात. ओके. याचा अर्थ काय रे? याचा अर्थ सर्वात लहान होल नंबर, सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान स्मॉलेस्ट होल नंबर कोणता सांगा बरं आता? 0. शून्य. शून्य. झिरो. झिरो आहे. झिरो. झिरो. ओके. कोणीही चॅट बॉक्सचा वापर करायचा नाही, कोणीही चॅट बॉक्समध्ये मेसेज करायचे नाही, बरं का सांगेल. ओके. सूचनेचं पालन करायचं. हा. आता बघूया. आणि मग जसं सर्वात लहान पूर्ण संख्या सांगता येते शून्य आहे, त्या पद्धतीनं सर्वात मोठी जी होल नंबर आहे तो सांगता येते का रे? तर ती सुद्धा नाही. सांगता येत नाही. नाही. ओके. सर्वात मोठी सर्वात मोठी काय आहे म्हणता येते? सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. येत नाही. ओके. इथपर्यंत आले? हा. आता बघा, आपण जर पुढच्या संख्येकडे, पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. आता बघा, पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्येला आपण इंटिजर्स असं म्हणतो. काय म्हणतो? इंटिजर्स. ओके. आता बघा, आता हा समूह असतो बघा. -3, -2, -1, झिरो, +1, +2, +3, +4. हा तो संख्यांचा समूह आहे. या संख्यांच्या समूहाला पूर्णांक संख्या असं म्हणतात, इंटिजर्स असं म्हणतात. ओके. मग पूर्णांक संख्येमध्ये काय असतात रे? तर पूर्णांक संख्येमध्ये दोन प्रकारच्या संख्या असतात. एक निगेटिव्ह इंटिजर्स आणि एक पॉझिटिव्ह इंटिजर्स. धन पूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या असे त्यामध्ये दोन समूह असतात. बघा, मी परत सांगतोय. पूर्णांक संख्या म्हणजे काय? तर -3, कुठून पण चालू करा. -10, -9, -8 कुठून पण चालू करा तुम्ही. हे मायनस म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आणि पॉझिटिव्ह नंबर्स आणि शून्य यांचा जो समूह आहे त्याला इंटिजर्स असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? इंटिजर्स असं म्हणायचं.
समजतंय ना? तुम्ही माना हलवलं तरी मला दिसते बघा, तुम्ही माना जरी हलवलं तरी कळतं मला, तुम्हाला समजतंय म्हणून. ओके, कळत असेल तसं माना हलवा, तुमचं दिसतंय मला, तुमचा चेहरा वगैरे दिसतोय. ओके. हा, आता बघा मग पूर्णांक संख्यामध्ये आहे. ठीक आहे, मग आता पूर्णांक संख्येमध्ये दोन भाग आहेत, कोणते आहे? एक निगेटिव्ह इंटिजर्स. ओके, निगेटिव्ह इंटिजर्स, निगेटिव्ह इंटिजर्स. ओके, याला आपण म्हणूया ऋण पूर्णांक संख्या. ऋण पूर्णांक संख्या. मग माझा पुढचा प्रश्न असणार आहे, सर्वात लहान, सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या कोणती? ऋण पूर्णांक संख्या कोणती? आता बघा, लहान संख्या कुठून चालू होते? शून्यापासून चालू होतो. बरोबर आहे. थोडासा माईक म्यूट ठेवा, कुणाचा माईक ऑन आहे बघा. माईक म्यूट ठेवा बेटा. ओके. हा, सर्वात लहान कुठून चालू होते? शून्यपासून चालू होते. ओके. हा, तर सर्वात लहान कोणती? हा, शिवते सांग बरं. -1. सर मी सांगू? इकडे बघा, -1 पेक्षा, लक्ष द्या बरं का, -1 पेक्षा -2 लहान असतं. -2 पेक्षा -3 लहान असतं. -3 पेक्षा -4 लहान असतं. -4 पेक्षा -5 लहान असतं. आता सांगा बरं, सगळ्यात लहान संख्या कोणती असणार आहे? मायनस सांगता येत नाही. सांगता येत नाही. सांगता येत बघा मी परत सांगतो, बघा लक्ष द्या. ठीक आहे, लोअर हँड करा सगळ्यांनी, लक्ष द्या, मी परत समजावून सांगतो. आता बघा, आता ज्यावेळेस ओके, मी परत समजावून सांगतो. ओके. हा, बघा, ज्यावेळेस पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात, पॉझिटिव्ह इंटिजर्स, निगेटिव्ह इंटिजर्स, ऋण पूर्णांक संख्या आणि धन पूर्णांक संख्या. ऋण पूर्णांक संख्या कुठून चालू होतात रे? तर -1, -2, -3, -4, -5 पासून चालू होतात. बरोबर आहे, हे ऋण पूर्णांक संख्या चालू होतात. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर -1 पेक्षा लहान असते -2, -2 पेक्षा लहान असते -3, बघा -3, -3 पेक्षा लहान असते -4, -4 पेक्षा लहान असते -5, -5 पेक्षा लहान असते -6. ओके. मग जसं जसं आपण पुढे जाऊ, ती संख्या लहान लहानच येते. मग -6, -7, -8, -9, -10 हे असं कितीपर्यंत मोजता येतं? मोजता येईल का रे आपल्याला? सांगा बरं. तर मोजता येणार नाहीये. त्यामुळं सर्वात लहान पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही. कळते का माझा मुद्दा? हम्म, हो सर. सांगता येत नाही. हो सर. हो सर. ओके. त्यानंतर बघूया सर्वात मोठी पूर्ण संख्या, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, सर्वात मोठी धन, सॉरी, ऋणच ऋणच ऋण. ऋण 1. ज्यांना रेज हँड केलाय त्यांना सांगायचं, असं रॅन्डमली सांगायचं नाही. ओके, रेज हँड करायचं त्यासाठी. आपली सिस्टीम आहे, ज्याचा पहिल्यांदा रेज हँड येईल त्याला चान्स दिला जातो. आणि प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्याला संधी दिली जाते. असं प्रत्येक वेळेस एकालाच उत्तर विचारलं जात असं नाही, प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्याला आपण उत्तर विचारत असतो. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? -1. ओके, चाल लोअर हँड करा सगळ्यांनी. इथपर्यंत आले सगळ्यांना? हो सर. 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 ओके. नाही ना, पाणी काढलं. करण, तुझ्या घरातून आवाज येतो बेटा, माईक म्यूट ठेव. आता बघा साहिल, लोअर हँड कर साहिल. हा, आता बघा आपण 3 गोष्टी बघितल्या. नैसर्गिक संख्या बघितली, पूर्ण संख्या बघितली, पूर्णांक संख्या बघितली. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा जो वे आहे, ते तुमच्या 8वीच्या सिलेबसला आहे आणि ते 8वीच्या NMS परीक्षेला सुद्धा आहे. ओके. हा, पुढचा जो मुद्दा आहे तो 8वीच्या सिलेबसला पण आहे, 8वीच्या रेग्युलर पाठ्यपुस्तकात पण आहे आणि तो 8वीच्या तुमच्या सिलेबसला सुद्धा आहे. तो NMS परीक्षेला सुद्धा तो मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे परिमेय संख्या. ओके, त्याला इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर्स असं म्हणायचं आहे. ओके. बरं, हे घेतलं आपण, हे घेऊया की सर्वात ह्याचं राहिलं, सर्वात लहान, सर्वात लहान. रेज आहे करायचं, रॅन्डमली उत्तर द्यायचं नाही बरं का. सर्वात लहान
धन पूर्णांक संख्या सांगा. हा सिद्धी सांग बरं. सिद्धी वगैरे. सर एक. एक बरोबर आहे. आता काही जण म्हणतील सर शून्य का नाही, तर शून्य ही धनही नाही आणि ऋणही नाहीये. शून्य ही झिरो हा जो नंबर आहे तो निगेटिव्ह पण नाहीये आणि पॉझिटिव्ह पण नाहीये, लक्षात ठेवा. ओके. झिरो हा जो नंबर आहे तो निगेटिव्ह पण नाहीये आणि पॉझिटिव्ह पण नाहीये, इतकं लक्षात ठेवा. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या 1 आहे. सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या सांगता येत नाही. हा किती मोठी पर्यंत संख्या आहे सांगता येईल आपल्याला, सांगता येत नाही. ओके. समजतंय. हा मुद्दा सगळ्या क्लिअर झाला असेल. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट, कसली शंका असेल तर बिनधास्तपणे विचारा. ओके. यामध्ये लोअर हँड करा. तुम्हाला कसली संख्या कुणाला जरी काही असेल ते यामध्ये विचारा. काही जरी समज नसेल तर विचारायचं. हा. ओके. कुणालाही शंका दिसत नाहीये. सर्वांना समजले असं मी गृहीत धरतो आणि पुढे जातो. ओके. हा. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. पुढचं आहे बघा. पुढचा मुद्दा आहे परिमेय संख्या. ओके. त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. ओके. परिमेय संख्या त्याला काय म्हणायचं, रॅशनल नंबर्स असं म्हणायचं. कोणीही लेफ्ट होऊ नका बरं का मीटिंग मध्ये, कारण शिकवलेलं बुडतं. ओके. हा. एखाद्या नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लेफ्ट होऊ शकता, परंतु अन्यथा शक्यतो लेफ्ट मीटिंग मधून होऊ नका. ओके. कारण काय होतं, तेवढा कन्सेप्ट तुमचा बुडतो शिकवलेला. ओके. हा. तर परिमेय संख्या. आता बघा परिमेय संख्या म्हणजे काय. थोडक्यात परिमेय संख्या ही पी भागिले क्यू या स्वरूपात असते. ओके. थोडक्यात परिमेय संख्या जी आहे ती पी भागिले क्यू या स्वरूपामध्ये असते. मग पी भागिले क्यू या स्वरूपात असते म्हणजे नेमकं सर असतं काय सर. हा. तर पी हा जो नंबर आहे, लक्ष इकडे द्या बरं का. पी हा जो नंबर आहे, पी हा कोणताही पूर्णांक असतो. पी हा कोणताही पूर्णांक असतो. कोणताही पूर्णांक. पूर्णांकाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो सांगा बरं. हा. होल नंबर. ओके. पी हा कोणताही पूर्णांक असतो. पी हा काय असतो, कोणताही पूर्णांक असतो. आणि क्यू, क्यू हा शून्य सोडून, क्यू काय नसला पाहिजे, क्यू हा शून्य सोडून कोणताही पूर्णांक चालेल. ओके. क्यू हा शून्य नसला पाहिजे. बघा परिमेय संख्या जी आहे तर पी भागिले क्यू याच रूपात लिहिली जाते. परत सांगतो मी. ओके. परिमेय संख्या जी आहे तर पी भागिले क्यू या स्वरूपात लिहिली जाते. पी पी हा कोणताही होल नंबर चालतो. कोणताही होल नंबर. होल नंबर कोणतीही पूर्णांक संख्या चालेल. निगेटिव्ह चालेल, पॉझिटिव्ह चालेल, कोणतीही चालेल. ओके. हा. आणि क्यू काय नसलं पाहिजे रे, क्यू हे शून्य नसलं पाहिजे. क्यू हे शून्य नसलं पाहिजे. कळतंय का इथपर्यंत सांगा मला. हो सर. ओके. हो हो सर. सर. हो आता सर. बघा मी काही उदाहरणं लिहितो, त्यातल्या हो सर. परिमेय संख्या कोणती आहे आणि कोणती नाही ते तुम्ही ओळखायचं आहे. ओके. आता समजा मी पहिलं उदाहरण लिहिलं 3/0. ही परिमेय संख्या आहे का रे. तर नाहीये. नाही. हा. तर काय सांगितले परिमेय संख्या म्हणजे आपल्याला, तर परिमेय संख्येमध्ये आपल्याला असं सांगितलंय जे पी भागिले क्यू या स्वरूपात त्या संख्या असल्या पाहिजेत. आणि क्यू बरोबर काय नसलं पाहिजे, शून्य नसलं पाहिजे. इथं पी काय आले 3 आले, क्यू काय आले 0 आले. त्यामुळं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं ही परिमेय संख्या नाहीये. ओके. समजा मी असं लिहिलं फक्त. ओके. मी असं लिहिलं तर 3 लिहिलं. फक्त 3 ही परिमेय संख्या आहे का रे. सांगा आदिनाथ. नाही सर. नाही. हो सर. नाही. 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 आहे. हो सर आहे. हो सर. बर. काही जणांचं म्हणणं येतं आहे, काही जणांचं म्हणणं येतं नाही. आता त्याला समजावून सांगतो. इकडे बघा. कोणत्याही संख्येला फक्त संख्या लिहिली तर कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी काहीच नाही म्हणजे काय असतं रे, एक असतं. हे लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी काहीच नाही म्हणजे काय असतं, एक असतं. आता मला सांगा ही संख्या झाली का पी पी छेद क्यू स्वरूपामध्ये. येस सर.
मग आता ही परिमेय संख्या आहे का? हो सर. ही परिमेय संख्या हा रॅशनल नंबर आहे. समजतंय? हो सर. ओके हो सर. ओके ओके. आता परिमेय संख्येचे काही उदाहरणं मी तुमच्या समोर देतो. फॉर एक्झाम्पल्स मी तुमच्या समोर काही घेतो. समजा 5/7 ही परिमेय संख्या आहे का सांगा? परिमेय संख्येची व्याख्या काय सांगते? परिमेय संख्या ही पी भागिले क्यू स्वरूपात असली पाहिजे. पी हा कोणताही होल नंबर चालेल. कोणताही होल नंबर चालेल. निगेटिव्ह चालेल, पॉझिटिव्ह चालेल. क्यू काय नसला पाहिजे? क्यू इज नॉट इक्वल टू 0. क्यू हा शून्य नसला पाहिजे. याचा अर्थ -5/7 ही परिमेय संख्या आहे का? तर आहे. आहे. ओके. हा हा. तर पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. परिमेय संख्या म्हणजे काय हे समजले सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. येस सर. ओके. हा हो सर. बर. आता पुढचा मुद्दा आहे. आता हा जो मुद्दा आहे पुढचा तो 8वीच्या सिलेबस मधला मुद्दा आहे. तो NMS ला पण आहे आणि तुमच्या 8वीच्या रेग्युलर सिलेबसला सुद्धा तो मुद्दा आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या मुद्द्याकडे व्यवस्थित तुम्ही काय करायचंय समजून घ्यायचंय. ओके. तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. हं. ओके. पुढचा मुद्दा आहे परिमेय संख्येचे दशांश रूप. पुढचा मुद्दा काय आहे? परिमेय संख्येचे दशांश रूप. ओके. परिमेय संख्येचे दशांश रूप. परिमेय संख्या समजली सगळ्यांना? ओके. याच्यामध्ये कुणाला काही जरी अडचण असेल ना, न लाजता बाकीची मुलं काय म्हणतील, बाकीची मुलं हसतील का, ते मला नाव ठेवतील का, असं काही घरीत न धरता बिनधास्तपणे माईक अनम्यूट करायचं आणि विचारायचंय. ओके. तुम्ही झूम मिटिंगला काय येता रे? तर तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता म्हणून तुम्ही झूम मिटिंगला येता का नाही? बरोबर का नाही मला सर सांगा. हा. तर कोणत्याही सर अडचणी काही जरी अडचण असेल तुम्हाला समज असेल तर बाकीच्या मुलं मुलं हसतील का? हा, असं असं अजिबात मनामध्ये गृहीत धरायचं नाहीये आणि बिनधास्तपणे विचारायचंय. काही जरी अडचण असेल तरी, काही जरी समजलं नसेल सर तरी विचारायचंय. सर हा विचार कृष्णा. हा. सर ते होल नंबर का इंटिजर्स? होल नंबर होल नंबर होल पुस्तकात सॉरी इंटिजर्स 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 घ्यावं लागेल. इंटिजर्स इंटिजर्स ला इंटिजर्स इंटिजर्स पी भागली क्यू इंटिजर्स पाहिजेत. आता इंटिजर्स पूर्णांक संख्या पाहिजेत. पूर्णांक इंटिजर्स, निगेटिव्ह इंटिजर्स आणि पॉझिटिव्ह इंटिजर. ओके. ठीक आहे. पी हा काय पाहिजे? पूर्णांक संख्या पाहिजे. इंटिजर्स पाहिजे. निगेटिव्ह पण चालेल, पॉझिटिव्ह पण चालेल. ओके. हा. पुढचा मुद्दा आहे परिमेय संख्येचे दशांश रूप. थोडं थोडं लिहून घ्यायचं बरं का. मी जे लिहितो ते थोडं थोडं लिहून घेतलं तर बरं होईल. म्हणजे तुम्हाला काय शिकवले सरांनी हे तुमच्या लक्षात राहील. बरोबर का नाही? ओके. परिमेय संख्येचे दशांश रूप. दशांश रूप. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्येचे दशांश रूप जे आहे ते दोन प्रकारचे असतं. किती प्रकारचं असतं? दोन प्रकारचं असतं. झोप झालाय का शर्वरी? ओके. परिमेय संख्येचे दशांश रूप दोन प्रकारचं. लगेच व्हिडिओ बंद केला. तसं नका करू, लक्ष द्या. ओके. परिमेय संख्येचं जे दशांश रूप आहे ते दोन प्रकारचं असतं. पहिला प्रकार आहे त्याला आपण म्हणतो खंडित दशांश रूप. खंडित खंडित दशांश रूप. त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? टर्मिनेटिंग डेसिमल्स. टर्मिनेटिंग डेसिमल. ओके. हा पहिला प्रकार. आता बघा इथे खंडित. खंडित म्हणजे काय रे? खंड होणे म्हणजे काय रे? खंड होणे म्हणजे स्टॉप होणे. ओके. ती परिमेय संख्येचं असं रूप आहे. समजा एखादी परिमेय संख्या आपण घेतली. एक परिमेय संख्या आपण घेतली. फॉर एक्झाम्पल मी परिमेय संख्या घेतो 135/12 ही परिमेय संख्या आहे. हा रॅशनल नंबर आहे. ओके. जर या रॅशनल नंबरला मी काय केलं, याचं दशांश रूप काढायला गेलं. हा कशा स्वरूपात आहे रे? हा व्यवहार्य पूर्णांकाच्या स्वरूपात आहे. हा फ्रॅक्शनच्या स्वरूपात आहे.
याचं मी डेसिमल फ्रॅक्शन काढायला गेलो, याला मी डेसिमल मध्ये दशांश रूपात करायला गेलो तर काय करावं लागेल, ते याला दशांश रूपमध्ये करण्यासाठी 12ला 135 न भागावं लागेल. बरोबर आहे. मग कितीचा भाग बसेल रे पहिला भाग? 12 × 1 = 12. पहिल्यांदा 1चा भाग बसला. 12 × 1 = 12. 13 मधून 12 गेले, 1 राहिले, वरून घेतले 5. ओके, बरोबर आहे. हा, परत 1चा भाग बसला. 12 × 1 = 12. ओके, किती बाकी उरले रे? बाकी उरली 3. आता मला सांगा 3ला भाग जातो का रे? तर 3ला भाग 12 जात नाही, म्हणून मी दशांश दिला. ओके, इथं काय आले? 30 आले. ओके, मग 12 दुनी 24. 30 मधून 24 वजा केले, 6 उरले. 6ला भाग जातो का? नाही. ऑलरेडी आपण दशांश दिलेला आहे, डेसिमल दिलेलं आहे, मग आपण शून्य घेतले. मग आपण भाग दिला 60ला. 12 पंचे 60. बाकी काय उरली रे? शून्य उरली. ओके, मग आता हे जे रूप आहे, बाकी शून्य उरली, याचा अर्थ 135/12. ओके, 135/12 याचं जर आपण दशांश रूप घेतलं तर ते दशांश रूप काय येतं? 11.25 येतं. आणि बाकी शेवटी शून्य झाली. हा, याचा अर्थ हा भाकार थांबलेला आहे, याचा अर्थ हा भाकार खंडित झालेला आहे, टर्मिनेटिंग झालेला आहे. समजतं का मी काय म्हणतोय? हा भाकार खंडित झालेला आहे, टर्मिनेटिंग झालेला आहे, म्हणून याला म्हणायचं खंडित दशांश रूप. म्हणून याला म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन किंवा टर्मिनेटिंग डेसिमल. कळतंय का इथपर्यंत? सांगा मला. हो सर. हो हो सर. सर. हो सर. थोडं थोडं लिहून घ्या बरं का, मी बोर्डवर लिहितोय तो भाग हो लिहून घ्या सर. थोडं थोडं. हो ओके, म्हणजे हो सर. यामध्ये हो सर. 135/12 याचं जर आपण डेसिमल करायला गेलो तर त्याचं डेसिमल काय आलं? त्याचं दशांश रूप काय आलं? 11.25 आलं. 11.25 मध्ये 0.25, 2 5, 5च्या पुढे. ओके, 5च्या पुढे काय रे? तर 5च्या पुढे जाता का रे भाग? जात नाहीये. 5ला भाग थांबलेला आहे, याचा अर्थ तो खंडित दशांश रूप आहे. कळतंय? हो सर. हो सर. सर. हे हो लिहून सर. घेतलं यांनी? थोडं थोडं लिहून घ्या हा, हो माझ्यासोबत. सर. हा, अर्णव समजते ना इंग्लिश मराठी? हो सर, समजतंय. संस्कारवीर, संस्कारवीर कर, संस्कारवीर कर. समजते का रे? इंग्लिश मिडियमचे तुम्ही विचारावं लागतं. ठीक आहे, पुढचा मुद्दा जाऊया. हा, प्राची काही अडचण आहे? विचार. हो सर, ज्या भागाकाराचं उत्तर अप्रॉक्सिमेट आलं हम्म, किंवा हम्म. ते पुढं अजून म्हणजे जास्त पूर्ण भाग आहे. जात नाही असं म्हणतेस ना तू? हम्म. हा, मग त्याला म्हणायचं अखंड आवर्ती दशांश रूप. आता पुढचा मुद्दा आहे याच्यातला. हा, परिमेय संख्येच्या दशांश रूपाचे 2 प्रकार आहेत. हा पहिला प्रकार खंडित दशांश रूप, त्याला टर्मिनेटिंग डेसिमल म्हणतो. आणि ज्या भागाकडे उत्तर येत नाही, म्हणजे अनस्टॉपेबल असतं, सारखा भाग जातो भाग जातो भाग जातो, त्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. त्याला म्हणायचं अखंड व आवर्ती दशांश रूप. ओके, तो आता पुढे घेतोय, आता लगेच घेतोय मी. हे लिहून घेतलं, इरेज करतो मी. हा, पुढचा मुद्दा आहे हा परिमेय संख्येच्या दशांश मधला पुढला मुद्दा आहे, तो म्हणजे अखंड अखंड व आवर्ती दशांश. हे धीरज थोडं माईक तुमचा बेटा, धीरजचा आवाज येतोय. मी केला नाही धीरज तुमचा. अखंड व आवर्ती दशांश. आता बघा, एक उदाहरण देतो. उदाहरण आपण समजून घेऊया, मग समजून घेऊया. ओके. ओके, याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. ओके,
आता आवर्ती जिथे येते आवर्ती आवर्ती म्हणजे काय पुन्हा पुन्हा येणे त्याला रिकरिंग असं म्हणायचं रिकरिंग. ओके त्याला काय म्हणायचं रिकरिंग असं म्हणायचं. ओके एक उदाहरण आपण तुम्हाला समजून सांगूया पहिल्यांदा उदाहरण समजून सांगितल्यानंतर आपण मुद्द्याकडे जाऊया. ओके एक उदाहरण घेतोय मी. ओके 40/3 40/3. ओके आता बघा विद्यार्थी मित्रांनो 3 या 40ला भाग घालतोय कितीचा भाग बसेल रे 3 1 3 4 म्हणून 3 गेले एक उरला वरून घेतले 0 10 आले. ओके ओके नंतर 3 त्रिक 9 बाकी एक उरला म्हणून पॉईंट दिला 0 घेतले 10 झाले. ओके परत कितीचा भाग 3 त्रिक 9 परत बाकी एक उरला पॉईंट दिलेला आहे म्हणून 0 घेतला परत 3चा भाग बसला. 3 त्रिक 9 परत बाकी एक उरला पॉईंट दिलेला आहे 0 घेतला परत 3चा भाग बसला 10 म्हणून 9 1 हे असं प्रत्येक वेळेस बाकी एक एक उरत जाणार आहे. आणि भागाकार काय आहे तो भागाकार हा आवर्ती येणार आहे आणि अखंड येणार आहे म्हणजे 13.333333 असं कंटिन्यू येणार जाणार आहे. हे भागाकार थांबणार आहे का हा भागाकार सांगा. नाही हा भागाकार थांबणार आहे का तर नाही सर. अखंड आहे. नाही सर नाही सर. हा मग हा भागाकार कसा आहे अखंड आहे अखंड. ओके आणि आवर्ती आहे आवर्ती म्हणजे रिकरिंग पुन्हा पुन्हा येतोय. कोणता अंक पुन्हा पुन्हा येतो रे तर 3 हा अंक पुन्हा पुन्हा येतोय तर याला हो म्हणायचं सर. अखंड आवर्ती दशांश रूप. ओके आता बघा अजून एक उदाहरण ह्याच्यामध्ये घेऊया. मग ह्याच्यामध्ये आवर्ती कशाची होते रे तर आवर्ती 3ची होते. त्याला कसं लिहायचं याला या पद्धतीनं पण लिहिता येतं. कसं लिहिता येतं 13.3च्या वर जर मी असं बार लिहिला याला बार म्हणायचं काय म्हणायचं ना बार म्हणायचं. 13.3च्या वर बार लिहिला याचा अर्थ काय असतो रे याचा अर्थ हे 3 असं कंटिन्यू येत नाही वरच्या सारखं. ओके किंवा याला अजून एका पद्धतीने लिहिता येतं 13.3 3च्या पुढे असं डॉट पण देऊ शकतो तुम्ही. अशा पद्धतीने पण लिहू शकता. चालेल. ओके हा प्राची विचार. आणि सर डेसिमल पॉइंट घ्यायच्या आधीच जर अप्रॉक्स आलं मग अप्रॉक्स नाही घ्यायचं आपल्याला असं काढायचं अप्रॉक्स घ्यायचंच नाहीये आपल्याला भाग घालतच जायचा आहे. भाग घालत गेलं मग तो भागात जर पुन्हा पुन्हा तोच तोच येत असेल तर तो अखंड व आवर्ती दशांश असतो. अप्रॉक्सिमेट नाही घ्यायचंच नाही आपल्याला. डेसिमल पॉइंट घ्यायच्या आधीच जर तो भाग पुन्हा पुन्हा गेला मग हो पुन्हा पुन्हा भाग गेला म्हणजे तो अखंड असणार आहे. ओके तो पण अखंड पण डेसिमल पॉइंट घ्यायच्या आधी डेसिमल पॉईंट घ्यायच्या आधीच हो घ्यावा लागतो ना डेसिमल पॉईंट. नाही डेसिमल पॉइंट घ्यायच्या आधीच जर असं झालं तर एक मिनिट काय म्हणतेस तुम्हाला ऐकू येत नाही व्यवस्थित. डेसिमल पॉइंट घ्यायच्या आधीच जर असं झालं तर डेसिमल पॉईंट घ्यायच्या आधीच असं झालं तर तसं होत नाही बेटा भाग जातो डेसिमल पॉईंट घ्यावाच लागतो. कोणतेही उदाहरण घेऊ आपण अजून 2-3 उदाहरणं घेऊया आपण म्हणजे डेसिमल पॉईंट घ्यावा लागतो का नाही तुला कळेल ते. ओके हा तुझं म्हणणं की डेसिमल पॉईंट व्हायच्या आधी समजा असा भाग आला 13-13 असा भाग आला असेल तर ती आवर्ती नसते डेसिमल पॉईंट नंतर असते. ओके समजा डेसिमल पॉईंट घ्यावाच लागला नाही तर पूर्ण भाग जाणार ना. कळते का प्राची म्हणजे डेसिमल पॉईंट जर घ्यावाच लागत नसेल तर आपला पूर्ण भाग जातो. हम्म. हा. आता अजून एक उदाहरण आपण बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो अजून एक उदाहरण आपण घेऊया याच्यामध्ये 3/20. ओके 3/20 आपण घेतलं त्या भागाला बरं किती भाग असेल 3 सख 18. ओके बाकी किती उरले 2 उरले पॉईंट दिला मी. ओके परत कितीचा भाग बसला पॉईंट दिला म्हणजे 0 घेतला. ओके परत 3 सख 18 बाकी उरले 2 पॉईंट दिलेला आहे परत 0 घेतलं 3 सख 18 परत 18 परत बाकी 2 म्हणजे काय येणार आहे 6.6666 कंटिन्यू येत जाणार आहे. ओके मग याच्यामध्ये आवर्ती कशाची होते हा 6चा भाग आहे ना हा पूर्ण भाग गेला आवर्ती कशाची तर ह्या 6ची आवर्ती आहे डेसिमल पॉईंटच्या नंतरच्या 6ची आवर्ती येते लक्षामध्ये डेसिमल पॉईंटच्या नंतरच्या 6ची आवर्ती आहे. ओके
आता फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो, हा. आवर्त म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा येणे. आवर्त म्हणजे काय, पुन्हा पुन्हा येणे, त्याला रिकरिंग असं म्हणतात. तर इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रिकरिंग. मी तर लिहितो रिकरिंग असं म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. ओके. फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण लिहिलं, माझं असं उदाहरण लिहिलं, 0.37 37 ते यामध्ये कोणते अंक पुन्हा पुन्हा येतात सांगा बरं. 37. 37. हा हा. मग याला कसं लिहिता येईल, याला 0.37 सॉरी बार असं आपण लिहू शकतो. कळतंय? 37. किंवा अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हा, अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 4.3251 32514 यामध्ये कोणत्या अंकांच्या आवर्ती होते रे? तर यामध्ये तीन आवर्ती दोन होते चार 32514 या 5 अंकाच्या आवर्ती होते. मग या 5 वरील बार लावा. कळतंय? हो सर. काय करण समजतंय? काय करण व्हिडिओ ऑन ठेव हो बेटा. सर. व्हिडिओ हो ऑन ठेव, सर. व्हिडिओ बंद करून नाही बसायचं. काय करण व्हिडिओ ऑन ठेवून बसायचं. हो सर. हा, कळतं इथपर्यंत याचं. हो सर. हो सर. हा, पुढे आपण जाऊया. आता बघा बघा, खंडित दशांश रूप असेल, महत्वाचा मुद्दा मी देतोय. हा, खंडित दशांश रूप असेल, खंडित दशांश रूप असेल किंवा किंवा अखंड आवर्ती असेल, अखंड आवर्ती दशांश रूप असेल असेल तर अखंड आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या परिमेय संख्या असते. प्रत्येक संख्या परिमेय संख्या असते. अखंड आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या ही काय असते रे? परिमेय संख्या असते. फॉर एक्झाम्पल, याचा अर्थ 6.6 बार ही कसली संख्या आहे रे? ही संख्या परिमेय संख्या आहे. किंवा 0.37 बार ही कसली संख्या आहे रे? ही परिमेय संख्या. समजतंय? अखंड आवर्ती दशांश रूप, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल, हा काय असतो? हा रॅशनल नंबरच असतो. हा परिमेय नंबरच असतो. कळतंय? हो सर. ओके. पुढे हो आपण सर. पुढे आहे इररॅशनल नंबर, अपरिमेय संख्या. पुढचा मुद्दा आहे इररॅशनल नंबर, अपरिमेय संख्या. त्याला आपण म्हणतो इररॅशनल नंबर. आता बघा, तुम्ही अखंड आवर्ती बघितलं, अखंड आवर्ती दशांश रूप तुम्ही बघितलं बघितलं का नाही? ओके. अखंड आवर्ती, आवर्ती म्हणजे काय? रिकरिंग. रिकरिंग म्हणजे काय? पुन्हा पुन्हा येते. परंतु या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये, या दशांश रूपामध्ये अजून एक दशांश रूप आहे. ते म्हणजे अखंड असतं पण आवर्ती नसतं. बघा, अखंड असतं पण आवर्ती नसतं, आवर्ती होत नाही, पुन्हा पुन्हा तो अंक येत नाही, असं एक रूप असतं. एक उदाहरण तुम्हाला दाखवतो, उदाहरण दाखवतो. 2207 कशाची किंमत आहे रे ही? तर वर्तुळाच्या परिघाची. वर्तुळाच्या परिघाची नाही, पायची किंमत आहे. कशाची किंमत आहे? पायची व्हॅल्यू आहे ही. ओके, पायची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. आता 2207चं आपण काय करूया, त्याचं डेसिमल करूया. ओके. 7 त्रिक 21 उरला 1 पॉईंट दिला, 10 आले. 7 1 7 उरले 3 पॉईंट दिलेला आहे.
शून्य घेतले. हा, सात सात चौक 28. हा, बाकी उरले दोन, पॉईंट दिलेला आहे, शून्य घेतले. सात दोन्ही 14. सहा उरले, पॉईंट दिलेला आहे, शून्य घेतले. सात सात आठी 56, पॉईंट दिलेला आहे, चार उरले म्हणून शून्य घेतला. हा, सात चोक 28, साता पाचा 35. आता इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, 2207 याचं मी दशांश रूप काढलं तर काय तर 3.1428 या या दशांश रूपामध्ये कोणती संख्याची आवर्ती होतीये का, किंवा कोणती संख्या रिकरिंग होतीये का, कोणता अंक पुन्हा पुन्हा येतोय का, सांगा बरं. नाही सर. नाही नाही सर. सर. हो नाही सर. येत. हा, मग हो काय सर. आहे, तर असं एक दशांश रूप असतं. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आहे, म्हणजे हे दशांश रूप कसं आहे रे, अखंड आहे, ते कंटिन्यू येत जाणार आहे. अजून आपण भाग कंटिन्यू भाग जाणार आहे. हा हा भाग कसा जाणार आहे, कंटिन्यू अखंड जाणार आहे. ओके, तर अपरिमेय संख्या म्हणजे काय, मी आधी लिहितो व्यवस्थित व्याख्या तुम्हाला. ज्या संख्येचे दशांश रूप, तुम्ही सुद्धा लिहून घ्या, ज्या संख्येचे दशांश रूप, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते, अखंड असते, ज्या संख्येचे दशांश अखंड असते परंतु आवर्ती नसते, परंतु आवर्ती नसते, नसते, त्या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हणतात. त्या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हणतात. लिहून घ्या व्याख्या. उदाहरण घ्या, 22/7. काय रे, 3.1428 हे अखंड आहे. डॉट 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 म्हणजे अखंड आहे, बरोबर आहे. आणि रिकरिंग आहे का इथं, आवर्ती आहे का, तर आवर्ती नाही आहे इथं. कळतंय. व्हिडिओ ऑन ठेवा बेटा सगळ्यांनी, मी व्हिडिओ पाहतोय हो सर्वांचे, सर. व्हिडिओ ऑन ठेवा. समजते संस्कृती. हो सर. सर ते मग असं खंडित अखंड आवर्त दशांश रूप आणि परिमेय संख्या तो कॉन्सेप्ट मला समजला नाहीये. बर बर सांगतो. आता बघा, अखंड म्हणजे काय रे, तर कंटिन्यू भाग जाणार आहे, कंटिन्यू भाग जाणार आहे. फॉर एक्झाम्पल 2207 त्याला कंटिन्यू भाग जाणार म्हणजे अखंड आहे, परंतु इथं आवर्ती नाहीये. इथं कोणत्या अंक रिपिटेशन होत नाही, कोणत्या अंकाचे रिपिटेशन होत नाही. तर कोणत्या अंकाचं रिपिटेशन होत नसेल तर ही कोणती संख्या झाली, ही अपरिमेय संख्या झाली. ओके, जर अशी संख्या असेल, जर संख्या अशी असेल, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेतो मी, एक एक्झाम्पल. ओके, की 5.273 273 273, इथे काय होते, 5.273 ची आवर्ती होते. हे पण अखंडच आहे. ओके, इथे काय होते, 273 ची आवर्ती होते. आवर्ती झाली की ती परिमेय संख्या, रॅशनल नंबर. ओके, आणि आवर्ती नाही झाली तर अपरिमेय संख्या. कळतंय का संस्कृती. हो सर. हा, लक्षात ठेवायचं शॉर्टकट मध्ये, आवर्ती झाली तर परिमेय संख्या, आवर्ती नाही झाली तर अपरिमेय संख्या. ओके, आता बघा, मग आता सर आवर्ती न होणारे असे कोणते संख्या असतात ज्यांची अखंड असतात, त्यांचं दशांश अखंड असतं परंतु आवर्ती होत नाही. तर बघा, ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाहीत, बघा लक्ष द्या, ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाहीत. आता वर्गसंख्या तुम्हाला माहित आहेत का नाही. हा, हो फॉर सर. एक्झाम्पल वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 2चं वर्गमूळ निघतं का रे, नाही निघत. ओके, मग याचं जर आपण दशांश नाही. रूप काढलं, याची जर व्हॅल्यू आपण काढली, ओके, त्याची व्हॅल्यू आपण आपल्याला काढायची नाही, पण याची व्हॅल्यू काय असते ती तुम्हाला सांगतो. याची व्हॅल्यू असते 1.41, हा, 42135623.
असं कंटिन्यू असते. आता याच्यामध्ये मग असं कोणता अंक परत परत येतोय का रे पुन्हा पुन्हा त्याच वेळ क्रमानं? जय, लक्ष दे, माईक म्यूट अनम्यूट करू नको. येतोय का सांगा बरं? 4142135623 आवर्ती आहे का रे कोणत्या अंकाची? आहे का सांगा? नाहीये. नाही अखंड सर आहे. नाही. दशांश रूप कसं आहे? अखंड आहे. मग ही कसली संख्या झाली? अपरिमेय संख्या झाली. कशी संख्या झाली? अपरिमेय. थोडक्यात असं लक्षात अपरिमेय. ठेवा, जर एखाद्या संख्येची आवर्ती एखाद्या संख्येचं दशांश रूप आपण घेत असू आणि दशांश रूप घेत असताना आवर्ती होत असेल तर परिमेय संख्या. परत सांगतोय, एखाद्या संख्येचं आपण दशांश रूप घेतलं, दशांश रूप घेतल्यानंतर त्याची आवर्ती होत असेल, त्याचं रिकरिंग होत असेल तर ती परिमेय संख्या आहे, ती रॅशनल नंबर आहे. परंतु ज्या संख्येचं दशांश रूप अखंड आहे, आवर्ती आवर्ती नाहीये, त्या संख्येला नाही. अपरिमेय संख्या म्हणायचं. नाही. कन्सेप्ट क्लिअर आहे का सांगा? बघा, एनएमएस परीक्षेला प्रश्न पडतो, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? खालीलपैकी परिमेय संख्या ओळखा. हा प्रश्न एनएमएस परीक्षा हमखास पडतो, स्कॉलरशिपला सुद्धा पडतो. कन्सेप्ट समजून घ्या, प्रश्नाकडे आपल्याला पुढे जायचं होतं. आपण प्रश्नाकडे आपण गेलो नाहीयेत अजून. ओके, हे कन्सेप्ट समजून घ्या पहिल्यांदा सगळ्यांनी. कन्सेप्ट समजले सगळ्यांना? परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. हो सर. आता पुढचा मुद्दा महत्वाचा, अपरिमेय संख्येच्या खाली लिहून घ्यायचं. ज्या संख्यांची पूर्ण वर्गमुळे, ओके, पूर्ण वर्गमुळे नसलेल्या संख्या, पूर्ण ओके पूर्ण वर्गमुळे नसलेल्या संख्या या अपरिमेय संख्या असतात. या अपरिमेय संख्या असतात. पूर्ण वर्गमुळे नसलेल्या संख्या या अपरिमेय संख्या असतात. म्हणजे कोणत्या संख्या असतात? फॉर एक्झाम्पल, वर्गमुळात 10. वर्गमुळात 10चं वर्गमूळ निघतं का रे सांगा? अरे सांगा ना, वर्गमुळात 10चं वर्गमूळ निघतं का? नाही नाही निघत. निघत. मग ही अपरिमेय संख्या झाली. वर्गमुळात ओके वर्गमुळात 15 वर्गमूळ निघतं का रे? नाही निघत. ती सुद्धा अपरिमेय संख्या झाली. वर्गमुळात 83 वर्गमूळ निघतं का रे? नाही निघत. अपरिमेय संख्या नाही. झाली. वर्गमुळात 121 ही अपरिमेय संख्या का सांगा? नाही. वर्गमुळात हो सर. 121 ही अपरिमेय संख्या आहे असं किती जणांना वाटतं ते रेझाईन करा. वर्गमुळात 121 ही अपरिमेय संख्या आहे असं किती जणांना वाटतं ते रेझाईन करा. आता बघा, कन्सेप्ट समजून घ्या. हा, वर्गमुळात 121 याचं वर्गमूळ निघतं का रे? हो. निघतो. हो सर. ते कशाचं वर्गमूळ आहे? 11. 11 ह्याची किंमत काय? 11 आहे. 11ची जर काहीच नाही म्हणजे काय रे? 1 आहे. 11/1 म्हणजे काय रे? ही पी भागली क्यू स्वरूपातली संख्या आहे. मग ही कशी संख्या आहे? ही परिमेय संख्या आहे. ही दाबकी ओके, ही परिमेय संख्या आहे. कळतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. सर. ओके ओके हो सर. ओके. हो सर. पुढचा मुद्दा काय म्हणूया? पुढचा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे, वास्तव संख्या. वास्तव संख्या तर इंग्लिश मध्ये म्हणायचं रिअल नंबर्स. रिअल नंबर. वास्तव संख्या काय म्हणायचं? रिअल नंबर्स असं म्हणायचं. आता बघा, मी थोडी व्याख्या लिहितो पहिल्यांदा. ओके, परिमेय संख्या, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या
परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या दोन्हीचा मिळून जो समूह तयार होतो त्याला वास्तव संख्या असं म्हणतात. ओके. मग सर वास्तव संख्या म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल 2 चे 7 ही कसली संख्या आहे रे? परिमेय संख्या आहे का अपरिमेय संख्या आहे? परिमेय संख्या. परिमेय संख्या. ओके. त्यानंतर वर्गमुळात 2 ही कसली संख्या आहे? अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. 0 -11.34 किंवा -10/3 कोणत्याही संख्या घ्या तुम्ही. परिमेय संख्या घ्या, अपरिमेय संख्या घ्या. परिमेय संख्या ह्या सुद्धा वास्तव संख्या असतात आणि अपरिमेय संख्या ह्या सुद्धा वास्तव संख्या असतात. ओके. परिमेय अपरिमेय या सर्व संख्या मिळून काय असतात? वास्तव संख्या असतात. त्याला रिअल नंबर असं म्हणतात. हे कळतंय का तुम्हाला? हो सर. ओके. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या कोणत्या संख्या काय म्हणतात? वास्तव संख्या असतात. ओके. इथपर्यंत भाग समजला का सगळ्यांना सांगा? हो सर. हो सर. हो सर. ओके. नंतर गेली हो सर. 1 तास. 1 तास झाला. 1 तास झाले कळालं का तुम्हाला? सांगा बरं. नाही कळालं सर. नाही सर. नाही कळालं सर. नाही कळालं? नाही. सर्वांनी लक्षपूर्वक काय केलंय? क्लास बघितलेला आहे. समजले सगळ्यांना? ओके. शाळेत तुम्ही 1 तास बसता का असं कंटिन्यू लक्ष देऊन? हो सर. बसू शकता का? बसताय जानवी बसताय? हो सर. बोर होतं 1 तास. 1 तास लेक्चर ऐकायचं म्हणल्यावर. आपलं ऑनलाईन आहे अजून. ठीक आहे. तसं द्या. आजचा पहिला तास संपलेला आहे. ओके. आजचा आपला हा पहिला तास संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला तास कसा वाटला? आपण श्रावणी खूप छान. पोटेंना विचारूया. श्रावणी पोटे कसा वाटला तुम्हाला आजचा पहिला तास? सांगा ना. ऐकू नाही आलं तुम्ही बोललेलं. छान वाटलं सर. खूप छान वाटलं. ओके. आता बघा, ज्यांना ऍप्स मध्ये लॉग इन करण्याचा प्रॉब्लेम येतोय बघा, तर ऍप मधून ज्या लॉग इन आयडीने तुम्ही कोर्स बाय केलाय ना, तिथंच दिसतं बरं का. ओके. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. थोडं एक दाखवतो तुम्हाला इथं. थोडं एक 5 मिनिटं घेतो तुमचे मी. हे बघा, माझ्या मोबाईलमध्ये ऍप उघडून दाखवतो. फॉर एक्झाम्पल धीरजचा. धीरज म्हणलं मला समजत नाही सर. ओके. धीरज इथे एक लॉग इन करून दाखवतो मी कोणतं तरी. आता बघा, ज्यांचं ऍप रजिस्टर केलं त्यांनी काय करायचं? दिसतंय का रे तुम्हाला? हे दिसत नाही? हो सर. नाही सर. दिसत नाही सर. पांढरं दिसतंय का? बरं ठीक आहे. मी लॉग इन करतो पहिल्यांदा. सर ते झालं मग खोलत नव्हतं. ओके. हा, कुणाचा काय प्रॉब्लेम आहे विचारा. आपण सॉल्व. करण अवसलकर, तुझं लॉग इन आयडी पासवर्ड तुमच्या सरांना मी पाठवलाय. तुझा मोबाईल नंबर तो लॉग इन आयडी आहे. पासवर्ड तो मोबाईल नंबरच आहे. मी सरांना पाठवलाय तुमच्या. करण. हो सर. हा. हो सर. अजून कोणाचा प्रॉब्लेम आहे? सर माझी ईमेल आयडी येत हा, नाही. तुझं करायचंय. थांब. अजय ना, तुझं करायचं. मी धीरजचं केलंय सकाळी. हो, सर. अजयचं राहिले, साहिलचं राहिले, अजून एकाचं राहिले. मी करून देतो. हा. हो. राजलक्ष्मी समजले का तुला? मी तो लॉग इन आयडी पाठवलाय ना, त्याच्यावर बघायचं. आणि आजचा जो रेकॉर्डिंग क्लास आहे, म्हणजे आजचा क्लास तुम्हाला बघायचा असेल परत, तर ऍप मध्ये मी देईन. ओके. हो सर. आजचं हो, रेकॉर्डिंग सर. ऍपमध्ये अपलोड करू. थांबूया मग आपण. मग आजची प्रतिक्रिया कोणती त्याच्या क्लासबद्दल? रेझाईन करा. 2 ते 3 वाक्यामध्ये. 3-4 वाक्यात कोण सांगते? संस्कार सांगेल का? संस्कार.
कोणतं ते रेझाईन करा पटकीन या. कोणीच नाही. अरे एक जण बघा तुमच्यातलं भाषण करतो, प्राची. हा प्राची दे, छान. सर खूप छान वाटला आजचा क्लास. आज मॅथ विषय स्टार्ट केलाय तर तो एकदम बेसिक पासून स्टार्ट केलाय. खूप छान वाटला. बर, समजले शिकवलेलं आज सगळं? हो. ओके. आता आपण हे जे स्कॉलरशिप सुरू केले, स्कॉलरशिपला सिलेबस दोन्हीला पण आहे. आता बघ, परिमेय अपरिमेय हा जो संख्या हा जो टॉपिक आहे तो NMS ला पण आहे आणि स्कॉलरशिपला पण आहे. दोन्हीच एकत्रित होते ते. ओके, ठीक आहे, आपण थांबूया. हो.